महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानाअंतर्गत आमचं अभियान सर्व महाराष्ट्रभर चालू होऊन जवळपास 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत। परंतु ह्या अभियानामध्ये जे कर्मचारी आणि केडर सातत्यानं काम करत आहे त्यांच्या मागण्या शासनानं पूर्ण केल्या नाहीत। गेल्या 3 वर्षापासून आम्ही आंदोलन करतोय की उमेद अभियान हा विभाग स्वतंत्र विभाग म्हणून ग्रामविकासाचा स्वतंत्र विभाग व्हावा आणि सर्व कामगारांना कर्मचाऱ्यांना कायम पदावर त्यांची नियुक्ती व्हावी म्हणून हे आमचं आंदोलन चालू आहे। नमस्कार, मी उज्ज्वला हुबाले। मी CRP कामावर जॉईन आहे 2016 पासून। आज आम्ही जे आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी इथं आज जिल्हा परिषद धाराशिव ते थांबलेलो आहोत, तरी रस्त्यावर उतरलेलो आहोत। तरी आमच्या मागण्या ज्या आहेत आम्हाला कायमस्वरूपी सेवेमध्ये जॉईन करून घ्यावं, आमचा स्वतंत्र विभाग करावा ही आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही इथं आज रस्त्यावर उतरलेलो आहोत। तरी आमच्या मागण्या मान्य कराव्या ही शासनाला आमची विनंती आहे। सर्वांना माझा नमस्कार। माझं नाव निशा बाजीराव गायकवाड। मी बोरखेडा या गावामध्ये CRP म्हणून 5 वर्ष झालं काम करत आहे। तर मी CRP म्हणून काम करत आहे। तर माझ्याकडे एकूण 21 गट आहेत माझ्याकडे। तर 21 गटामधील माझा एक उत्पादक गट आहे आणि 20 गटाच्या मागं माझ्या 20 गटाच्या म्हटलं तरी 200 ते 210 महिला माझ्यापर्यंत म्हणजे माझ्या गावातल्या काम करणाऱ्या आता आहेत। तर आजपर्यंत आम्ही नुसतं कामच करत आलेलो आहोत। त्याच्यानंतर आम्ही याच्या अगोदर सुद्धा 2-3 वेळा म्हणजे आंदोलनं केली, त्याच्यात आमचा लढा यशस्वी झाला आणि आमचा हा जो लढा आहे की आम्ही महिलांना म्हणजे साक्षर केलं, महिलांना आम्ही पुढे आणलं। पण आम्ही शेवटी CRP जे आहोत म्हणजे आमचे जे कर्मचारी सगळे उमेदचं जे केडर आहे ते जागेलाच आहे। तर उमेदच्या पूर्ण स्टाफ संपूर्ण उमेदचं जे केडर आहे त्यांना परमनंटली पदावर घेण्यात यावं, त्यांच्या पगारी वाढवण्यात याव्या आणि म्हणजे आम्हाला जी म्हणजे आमचे हक्काचं जे आमचं आंदोलन जे आहे ते आमचं ठाम आंदोलन आहे आणि याच्या पुढे जर आमच्या मागण्या जर मान्य जर नाही झाल्या तर हे आंदोलन जे आहे ते आम्ही असंच कायम ठेवणार आहे। उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनामार्फत आमचं काम बंद आंदोलन आहे। तर आमची एक शासनाला अशी विनंती आहे की आमचा एक ग्रामविकासाअंतर्गत सेपरेट विभाग करून त्यात सर्व कर्मचारी व केडर यांना स्वतंत्र आस्थापना देण्यात यावी। तर आमची शासनापुढे एकच एवढी विनंती आहे, तर आम्ही तळागाळात शासनाच्या ज्या शासकीय योजना आहेत त्यात उज्ज्वला योजना असेल किंवा विविध प्रकारचे विमे असतील ते आम्ही तळागाळापर्यंत शासनाच्या पूर्ण योजना ह्या पोहोचत आहोत। तर आम्ही एक शासनाला प्यारा म्हणजे वेगळं आहे, म्हणजे आमचं उमेद अभियान जे आहे 64 लाख कुटुंब ह्याच्यामध्ये कव्हर झालेले आहेत। तर आमची शासनाला एवढीच विनंती आहे की आमचा स्वतंत्र विभाग स्थापन करून सर्व कर्मचाऱ्यांना एक सेपरेट स्वतंत्र आस्थापना देण्यात यावी, कारण आम्ही 10 वर्षापासून या उमेद अभियानामध्ये कार्यरत आहे। हे आंदोलन जे आहे हे फक्त महिलांसाठीचं किंवा स्टाफसाठीचं आंदोलन नाही आहे। ग्रामविकासामध्ये सर्वात मोठी भूमिका सध्या जो घटक बजावतोय तो आहे बचत गटांच्या माध्यमातून काम करणाऱ्या CRP ताई आणि उमेदचा स्टाफ। साधारणपणे महाराष्ट्रातल्या 64 लाख कुटुंब म्हणजे साधारणपणे 3-3.5 कोटी लोकसंख्येला गरिबीतून बाहेर काढण्याचं काम ही सगळी टीम करते। बँक कर्ज असतील, शासनाची विविध योजना पुरवणं असेल, त्यानंतर बँकिंग संदर्भातल्या वेगळ्या सेवा असतील, विमा असतील, शेती संदर्भामधल्या सेवा असतील, तर जवळपास वेगवेगळ्या 14पेक्षा जास्त केडरच्या माध्यमातून एखाद्या कुटुंबाला लखपती बनवण्यापर्यंतच्या प्रवासामध्ये ही टीम ॲक्टिवली काम करते। आणि जर ही टीम शासकीय सेवेमध्ये नियमित झाली, या उमेदच्या ज्या आमच्या ताई आहेत, जो स्टाफ आहे तो जर नियमित झाला तर आपण जे स्वप्न पाहतो 2047पर्यंत हा देश जगातील प्रगत देश असला पाहिजे, तर डेफिनेटली त्याच्यामध्ये महाराष्ट्र लीड करू शकतं। आणि हीच मागणी घेऊन आम्ही हे आता आंदोलन करत आहोत। या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर हे आंदोलन अजून तीव्र केलं जाईल। आजच्या तारखेमध्ये 351 तालुक्यांमध्ये हे आंदोलन सुरू आहे, याच पद्धतीने सुरू आहे। आणि हा सर्व स्टाफ हा एक्सपिरियन्स्ड स्टाफ आहे, 10-10, 15-15 वर्षे वेगवेगळ्या क्षेत्रामधून आलेली सगळी तज्ज्ञ मंडळी याच्यामध्ये आहेत आणि गावच्या नसानसाची माहिती असणारे सर्व आमच्या CRP ताई या आंदोलनामध्ये सहभागी आहेत आणि हे एक मोठं जन आंदोलन पुढे जाऊन उभं राहू शकतं।